हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज मी इथे खाऱ्या पाऱ्या इथे बनवणार आहे। तर खाऱ्या पाऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ, जे रेग्युलर चपातीसाठी आपण वापरतो ते पीठ हे इथे घेतलेलं आहे। अर्धी वाटी इथे मी 0 साईजचा बारीक रवा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ आहे आणि 2 टीस्पून मी इथे भाजलेला खमंग भाजून ठेवलेला इथे ओवा घेतलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे। टीस्पूनने बोलला तर 3 टीस्पून आपलं तेल आहे खायचं। तर इथे आपण हे खाऱ्या पाऱ्या केव्हाही बनवू शकतो। मुलांसाठी, मुलांना आवडणारा, खूप जास्त आवडणारा पदार्थ आहे। तर सर्वात आधी मी आता इथे हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। तर इथे घालणार आहे चवीपुरतं मीठ। इथे ओवा मी भाजून ठेवलेला होता, 2 टीस्पून मी इथे घेतलेला आहे। तुम्ही कमी घेऊ शकता, पण अतिशय छान खमंग लागतात त्या ओव्यामुळे। इथे हा रवा घालून घेणार आहे। आणि हा उंडा आपल्याला कडक मळायचा आहे, कारण आपल्या जेवढ्या पातळ ह्या पाऱ्या येतील तेवढे आपल्या त्या एकदम छान खुसखुशीत होतात। इथे मी घालून घेणार आहे तेल। तर हे गार तेल आहे, म्हणजे रेग्युलर आपलं जे वापरतो ते गरम केलेलं नाहीये। मिक्स करून घ्यायचंय हाताने व्यवस्थित। कुठलेही तुम्ही वाटीचं माप घेतलं तरी चालेल, पण माप व्यवस्थित असतील तर आपला पदार्थ चुकत नाही। वाटीच्या मापाने घ्या किंवा कपाच्या मापाने घ्या, फक्त आपली माप व्यवस्थित पाहिजे। सगळीकडे आपले तेल मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे, पिठाला आपल्या सगळीकडे लागेल असं। हे मी थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ कडक गोळा आपल्याला मळायचं आहे। इथे मी कडक उंडा आहे बघा मळून घेतलेला आहे। बरोबर मला 2 कप पिठाला हा 1 कप इथे पाणी पूर्ण लागलेला आहे। एवढा असा उंडा आपल्याला करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये रवा आहे। तर थोड्या वेळाने रवा फुलल्यानंतर आपला उंडा अजून छान हे बघा। हे असं थोडंसं मला इथे आता झाकून ठेवायचं आहे। आपण एक 10 मिनिटं हा गोळा झाकून ठेवणार आहोत कपडा टाकून ह्याच्यावरती। इथे आपण कॉटनच्या कपड्याने, ह्याला कोरडाच कपडा आहे हा, ओला नाही पाण्याने, ते झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेले आहेत। हे बघा आपलं पीठ रवा याच्यामध्ये फुलल्यामुळे व्यवस्थित ते अजून घट्ट झालेलं आहे। तर इथे आता आपण एकदा परत ह्याला छान व्यवस्थित एकदा मळून घ्यायचंय। त्याचे आपण छान आपल्याला अशा मोठ्या मोठ्या हे लाटून घ्यायच्या आहेत पोळ्या। तर हे 3 ठिकाणी मी याला विभागते, वेळ आली तर 4 ठिकाणी पण आपण करू, कारण ह्याला आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचं आहे। 4 गोळे मी इथे तयार केलेले आहेत। ज्याला मैद्याचे खारी बिस्किट खायचं नाहीये त्यांच्यासाठी अतिशय छान उत्तम ह्या पाऱ्या होतात। खाऱ्यांसारखं आपल्याला ह्याला आकार द्यायचे, म्हणून मी ह्याला, आणि ते लाटणार आहे आपण, म्हणून याला खाऱ्या पाऱ्या असं बोलते मी। तुम्ही गोल लाटल्या तर त्या खाऱ्या पुऱ्या सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता। मी खाऱ्यांसारखा आकार देणार आहे। हे बघा, हे आता इथे मी लाटायला घेणार आहे। तर मी इथे स्वच्छ प्लॅटफॉर्म करून इथे गॅसच्या ओट्यावरतीच लाटणार आहे, कारण स्पेस मिळतो आणि आपल्याला छान पातळ ह्या लाटून घ्यायच्या आहेत। इथे मी कढई ठेवलेली आहे आणि इथे तेल टाकून घेणार आहे मी, कारण आपल्या इकडे कमी गॅसवर तेल गरम होत राहणार आणि इकडे आपण तोपर्यंत आपल्या पाऱ्या लाटून घ्यायच्या। इथे मी व्यवस्थित हे लाटून घेणार आहे। हे बघा, त्याला पीठ वगैरे लावायचं काही काम पडत नाही आपल्याला।
इथे तुम्ही बघू शकता बघा, पातळ मी इथे आपली पारी लाटून घेतलेली आहे. त्याला आता आपलं काट्याने असे थोडेसे आपल्याला डॉट करून घ्यायचे आहे सगळीकडे. सगळीकडे मी असे डॉट डॉट करून घेतलेले आहे आपल्या काट्याच्या साह्याने. इथे आपल्याला जी साईज पाहिजे असेल पाऱ्यांची ती आपण आता मी 2 साईज मध्ये दाखवते. छोटी पण साईज दाखवली आणि ही पण. असं सर्व मी इथे बनवून घेणार आहे. हे बघा, इथे आपलं तेल गरम झालं का बघूया. हे बघा, टाकल्याबरोबर आपलं हे वरती आलं म्हणजे आपलं तेल इथे गरम झालेलं आहे. तर आपण आपल्या इथे हे खाऱ्या पाऱ्या आपल्या एक एक करून आपण इथे टाकून घ्यायचे. तेल एकदम पण खूप गरम झालं तर ते लाल लाल होऊन जातील. तर थोडस मिडियम याच्यावरती तेल गरम करत ठेवायचं. छान तेल गरम होतं. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण इथे हे घालून घ्यायचे आहेत कढईमध्ये. हे बघा, फक्त तेलाला मध्ये मिक्स हे केलं. वरती आल्यानंतर आपण त्याला उलटे करून टाकायचे. त्याला तेल अजिबात लागत नाही आणि मैद्याचे पदार्थ आपण बरेच वेळेला चहा, ब्रेड, बिस्किट आपल्याला खावंसं वाटतं पण मैद्याचे असल्यामुळे आपण खात नाही. तर चहा बरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम हा पदार्थ आहे आणि खूप दिवस टिकतो. एअर टाईट डब्यामध्ये ठेवल्यानंतर अजिबात नरम पडत नाही. खूप छान हे लागतं. व्यवस्थित आपण आपल्याला जेवढे ह्याला व्यवस्थित कलर हवा असेल तेवढ्या कलरच्या याच्याप्रमाणे आपण इथे तळून घ्यायचे आहे. हे बघा, हे अतिशय छान असा कलर मध्ये पण ठेवले तरी पण हे एकदम खुसखुशीत तयार झालेले आहे. इथे बघा, पूर्ण आपले बुडबुडे याचे कमी झालेले आहेत. आपले इथे हे खाऱ्या पाऱ्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत. व्यवस्थित तेल मिसळून आणि आपण ह्यांना बाजूला काढून घ्यायचे. अशाच इथे मी संपूर्ण ह्या खाऱ्या पाऱ्या तळून घेणार आहे. दोन साईडचे मी इथे कट केलेले आहे. हे बघा, पूर्ण असे त्याच पाऱ्यांना मी मधून असा कट मारलेला आहे. 2 प्रकारचे इथे मी पारे तळलेले आहेत. तर आता हे बघा, हे पारे पण अतिशय छान होतात. अगदी कोणी चहासाठी आलं तर एका डिश मध्ये आपण चहा आणि हे पारे देऊ शकतो. एकदम छान कॉम्बिनेशन आहे हे. इथे आपले बघा एक सारख्या कलर वरती आपले सर्व हे खारे पारे तयार झालेले आहेत तळून. हे बघा, अतिशय खुसखुशीत आणि एकदम छान दिसणारे, छान कलर त्याला आलेला आहे. तर आपले इथे खारे पारे तयार झालेले. असे पदार्थ आपल्या घरामध्ये तयार असतील तर अगदी कोणी आलं चहाला वेळेवर तर आपण पटापट 1 कप चहा आणि छानसे आपले असे नमक पारे इथे देऊ शकतो. तर हे छान गुळाचा कडक आलं घालून बनवलेला चहा आणि हे नमक पारे अतिशय छान कॉम्बिनेशन आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी.
11 वाजता. बाय बाय.